एक 15 ते 20 दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि साधारणतः एक 1.5 ते 2 महिन्याचं टेस्टिंग चालेल. साधारणतः मे एंडपर्यंत आपल्याला ती पूर्ण म्हणजे आपल्याला पूर्ण क्षमतेनं आपल्या म्हणजे टेस्टिंग झाल्यानंतर त्यात काही अडीअडचणी त्याच्यात लक्षात येईल. पण काम साधारणतः आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये संपवण्याचंच प्लॅनिंग करत आहोत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता लागते. तर पोलीस अधीक्षकांनी सुद्धा आम्हाला पत्र लिहून आम्हाला आवश्यक मानपुरवठा करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर साधारणतः एक 15 ते 2 ते 3 आठवड्यामध्ये फिजिकल काम पूर्ण होईल. त्यानंतर टेस्टिंग सुरू होईल. उन्हाळ्यात काय आपल्याला उपयोग होणार नाही. तर ते सांगतो ना, शेवटी कसं होतं की याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करताना बऱ्याच वेळा काही टेस्टिंग झाल्यानंतर मी सांगू शकेल की बाबा ती आता म्हणजे पूर्ण, कारण अजून ते पूर्ण क्षमतेनं पाणी आपण जेव्हा आत्ताच वाहणार, कारण त्यांनी जे आता टेस्टिंग करतात ते लिमिटेड पॅचेसचं 1 किंवा 2 किलोमीटर एरियामध्ये टेस्टिंग करत असतात. ॲक्च्युली पूर्ण फोर्सनं जेव्हा पाणी येईल याच्यामध्ये आणि त्यानंतर त्यात काय कुठं लिकेज होतं का काय होतं का ते झाल्यानंतरच मी सांगू शकेल की आपल्याला कधी आपल्या ताब्यात येऊन करायचं. बर्ड फ्लू जो बाधित क्षेत्र आहे नावं माझ्याकडे नाही आहे. ते आमच्याकडे आदेश प्राप्त झाले मागच्या आठवड्यामध्ये. आणि साधारणतः आम्ही आदेश दिल्यापासून 2 महिन्यामध्ये त्यांना कार्यकाळ असतो. साधारणतः आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ते कार्यकाळ करून साधारणतः ज्यांनी कोणाचं ऑब्जेक्शन आलेलं आहे ते ऑब्जेक्शन आल्यानंतर मग त्या प्रत्येकाचं हिअरिंग घेतात. हिअरिंग घेऊन ते पाहतात तुमच्या ह्याच्यामध्ये तथ्य किती आहे. कारण आपल्याला जे आता त्याचं प्रत्येक ज्या नागरिकांचे 4,000 लोकांनी फक्त काय करतात ते वार्ड वाईज घेतात किंवा मग रिझर्वेशन वाईज घेतात. ते त्याची ती समिती ठरवेल की सर्वांना ज्यांनी तक्रार दिली तर प्रत्येकाला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे किमान किती एरियामध्ये किती गार्डन ठेवायचे, किती समजा शासकीय कार्यालयासाठी किती जागा ठेवायच्या, DP रोड किती ठेवायचे, हे तर म्हणजे फक्त विषय एवढाच होतं की बाबा माझ्याकडं न ठेवता दुसऱ्या कोणाकडं रिझर्वेशनमध्ये सगळ्यात म्हणजे अवघड लोकांची तक्रार काय असते बाबा की माझ्याकडे का टाकलं. हे रिझर्वेशन अजून तर स्मशानभूमीचं आहे किंवा कुठलं एखाद्या गोडाऊनचं आहे किंवा कुठल्याही शासकीय डिस्पेन्सरीचं आहे किंवा हॉस्पिटलसाठीचं आहे किंवा शाळेसाठीचं आहे किंवा प्लेग्राऊंडचं आहे, तर ते माझ्याकडे का टाकलं गेलं. तर मग ते ती जी समिती आहे 3 लोकांची जी समिती आहे त्याच्यापर्यंत बाबा माझ्याकडे का टाकली गेली नाही जे काही पुरावा असेल त्यांनी त्या समितीकडून मांडावं. अल्टिमेटली कुठल्याही व्यक्ती समजा माझ्या समजा जागा असेल, माझ्या जागेवरती जर आलं तर मला ते कोणाला पण ते म्हणजे ते अल्टिमेटली काय होतं त्या व्यक्तीचा लॉसच आहे ना. त्याला समजा अजून करा की 1 एकर जागा 1 एकरच्या अर्धा एकर समजा तिचं रिझर्वेशनमध्ये गेलं किंवा सगळंच एरिया रिझर्वेशनमध्ये गेला तर त्या व्यक्तीचा ते लॉस होत असतो. त्यामुळे तो विरोध आम्ही कन्सिडर करतो. फक्त जर एखाद्यावर काय कशा पद्धतीने अन्याय झाला असेल असं त्याला वाटते त्या पुराव्यासह त्या समितीसमोर सादर करावं. ती समिती साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काम करेल आणि त्यानंतर आपल्याला फक्त काय होतं की शेवटी ते रिझर्वेशन कुठं ना कुठं शहरामध्ये जाणार आहे. फक्त तुमच्यावर चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं आहे असं वाटतं की मुद्दाम माझ्यावर टाकलं गेले किंवा काही वगळलं गेले आणि काही मुद्दाम आमच्याकडे टाकले गेले. ते काय तुमचं जे काही लॉजिक असेल ते तोंडी आणि लेखी स्वरूपात त्या समितीला सादर करावं. मग ते जे काही ते समिती मग आम्हाला रेकमेंड करते. रेकमेंड केल्यानंतर मग आमच्या जनरल बॉडीमध्ये त्याच्या बाबतीत मग ते रेकमेंड करतात बाबा हे ठेवलेलं योग्य आहे का नाही योग्य आहे किंवा कारण काय असतं ते किमान आपल्याला ते एरियाच्या हिशोबानं जे पुढच्या 20 वर्षाचा विचार करून जे काय आपल्याला वाढ होणार आहे त्याच्या अनुषंगानं जे काही रस्ते लागणार आहेत, जे काही वेगवेगळे रिझर्वेशन लागतात आपलं प्लेग्राऊंड असेल किंवा जे आपल्याकडे जवळजवळ 50-60 प्रकारचे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत ते रिझर्वेशन आणि त्याचा एरिया तो ठरलेला असतो. तर तो कन्सिडर करून फक्त सगळ्यात महत्त्वाचं असतं की आमच्या एरियात नको. तर ते का असं ते नागरिकांनी तोंडीसुद्धा प्रेझेंट करावं. तर जेव्हा आम्ही आदेश दिल्यानंतर साधारणतः 2 महिन्याचा वेळ त्यांना असतो. तर ते आम्ही सध्या सगळा जो डेटा आलेला आहे तो डेटा आम्ही डिजिटाईज करत आहोत आणि ती डिजिटाईज करून त्या समितीला हँडओव्हर करू आणि एकदा त्यांना इन्फॉर्मल चर्चा होईल आणि एकदा आम्ही ऑर्डर दिल्यानंतर साधारणतः 2 महिन्याचा वेळ त्यांना मिळेल. त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी कसं आहे की सर्वांना आव्हान आमच्याकडून हेच राहील की तो आपला तो तेवढा एरिया तर जाणारच आहे, कोणाच्या ह्याच्यात जाणार. आपण प्रायोरिटी काय करतो की शासकीय जागा पहिल्यांदा घ्यायचा प्रयत्न करतो रिझर्वेशनमध्ये. पण तुम्हाला वाटतं आता बहुतेक जे भाग आपले आता ज्या ठिकाणी इश्यू आला आहे त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळं खाजगी जागेवर आपण ते रिझर्वेशन दिलेलं आहे. फक्त जर कोणालाही अन्याय करत असेल ते आपली बाजू मांडू शकतात. प्रत्यक्षात फिजिकली येऊन सुद्धा त्या प्रत्येकाला नोटीस दिली जाईल, त्यांना वेळ दिली जाईल. आम्ही पत्रकार बंधूंना सुद्धा ती माहिती शेअर करू. त्या नोटीसचं मॅक्सिमम माहिती म्हणजे त्या लोकांना किमान आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. अल्टिमेटली ती कमिटी काय रेकमेंड करायला आमच्या हातात नाही आहे. फक्त ते त्यांचं ते ओपिनियन देतात. मग ओपिनियन आल्यानंतर आमच्याकडे GB मध्ये त्या फायनल अप्रुव्हलसाठी येतं ते. ठीक आहे. त्यामध्ये आरोप असे झाले जो आहे ना त्यामध्ये आरोप अजिंक्यताचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्यामध्ये आरोप असे झाले सर की हे GPS द्वारे केलं गेलेलं आहे. ज्या मक्तेदाराला तुम्ही काम सोपवलेला होता त्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता तुम्ही बसल्या ठिकाणी हे सांगतो होऊ शकतं म्हणजे कॉपी पेस्ट एरर झालं पण असेल तर त्यात तेच म्हणतात की जे काय हे सगळं हे आपला DP प्लॅन जो आहे ना त्यात सगळं ते
सूचना देऊ शकतात. आपली जी कमिटी आहे ना, जरी काही त्यात चुका झाल्या असल्या तरी आपल्याला त्यात करेक्शनसाठी सांगू शकतात. म्हणजे आपला हा ड्राफ्ट प्लॅन आहे, आपला फायनल प्लॅन नाही आहे. त्यात आहे, मला बघितलं म्हणजे आहे ते आहे, चूक आहे ती अजिंक्य त्याला दिलेल्या म्हणता तुम्ही आहे ते काय झालंय ते GPF नावं माझ्याकडे नाही आहे. ते आमच्याकडे आदेश प्राप्त झाले मागच्या आठवड्यामध्ये. आणि साधारणतः आम्ही आदेश दिल्यापासून 2 महिन्यामध्ये त्यांना कार्यकाळ असतो. साधारणतः आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ते कार्यकाळ करून साधारणतः ज्यांनी कोणाचं ऑब्जेक्शन आलेलं आहे ते ऑब्जेक्शन आल्यानंतर मग ते प्रत्येकाचं हिअरिंग घेतात. हिअरिंग घेऊन ते पाहतात तुमच्या ह्याच्यामध्ये तथ्य किती आहे. कारण आपल्याला जे आता त्याचं प्रत्येक ज्या नागरिकांचे 4,000 लोकांनी फक्त काय काय करतात ते वार्ड वाईज घेतात किंवा मग रिझर्वेशन वाईज घेतात. ते त्याची ती समिती ठरवेल की सर्वांना ज्यांनी तक्रार दिली तर प्रत्येकाला त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे किमान किती एरियामध्ये किती गार्डन ठेवायचे, किती समजा शासकीय कार्यालयासाठी किती जागा ठेवायच्या, DP रोड किती ठेवायचे, हे तर म्हणजे फक्त इश्यू एवढाच होतं की बाबा माझ्याकडं न ठेवता दुसऱ्या कोणाकडं रिझर्वेशनमध्ये सगळ्यात म्हणजे अवघड लोकांची तक्रार काय असते बाबा की माझ्याकडे का टाकलं. हे रिझर्वेशन अजून तर स्मशानभूमीचं आहे किंवा कुठलं एखाद्या गोडाऊनचं आहे किंवा कुठल्याही शासकीय डिस्पेन्सरीचं आहे किंवा हॉस्पिटलसाठीचं आहे किंवा शाळेसाठीचं आहे किंवा प्लेग्राऊंडचं आहे, तर ते माझ्याकडे का टाकलं गेलं. तर मग ते ही जी समिती आहे 3 लोकांची जी समिती आहे त्याच्यापर्यंत बाबा माझ्याकडे का टाकली गेली नाही जे काही पुरावा असेल त्यांनी त्या समितीकडून मांडावं. अल्टिमेटली कुठल्याही व्यक्ती समजा माझ्याकडे समजा जागा असेल, माझ्या जागेवरती जर आलं तर मला ते कोणाला पण ते म्हणजे ते अल्टिमेटली काय होतं त्या व्यक्तीचा लॉसच आहे ना. त्याला समजा अजून करा की 1 एकर जागा 1 एकरच्या अर्धा एकर समजा त्याचं रिझर्वेशनमध्ये गेलं किंवा सगळंच एरिया रिझर्वेशनमध्ये गेला तर त्या व्यक्तीचा लॉस होत असतो. त्यामुळे तो विरोध आम्ही कन्सिडर करतो फक्त जर एखाद्यावर काय कशा पद्धतीने अन्याय झाला असेल असं त्याला वाटते त्या पुराव्यासह त्या समितीसमोर सादर करावं. ती समिती साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काम करेल आणि त्यानंतर आपल्याला फक्त काय होतं की शेवटी ते रिझर्वेशन कुठं ना कुठं शहरामध्ये जाणार आहे. फक्त तुमच्यावर चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं आहे असं वाटतं की मुद्दाम माझ्यावर टाकलं गेलं किंवा काही वगळलं गेले आणि काही मुद्दाम आमच्याकडे टाकले गेले. ते काय तुमचं जे काही लॉजिक असेल ते तोंडी आणि लेखी स्वरूपात समितीला सादर करावं. मग ते जे काही ते समिती मग आम्हाला रेकमेंड करते. रेकमेंड केल्यानंतर मग आमच्या जनरल बॉडीमध्ये त्याच्या बाबतीत मग ते रेकमेंड करतात बाबा हे ठेवलेलं योग्य आहे का नाही योग्य आहे किंवा कारण काय असतं ते जे किमान आपल्याला ते एरियाच्या हिशोबानं जे पुढच्या 20 वर्षाचा विचार करून जे काय आपल्याला वाढ होणार आहे त्याच्या अनुषंगानं जे काही रस्ते लागणार आहेत, जे काही वेगवेगळे रिझर्वेशन लागतात, आपलं प्लेग्राऊंड असेल किंवा जे आपल्याकडे जवळजवळ 50-60 प्रकारचे वेगवेगळे रिझर्वेशन आहेत, ते रिझर्वेशन आणि त्याचा एरिया तो ठरलेला असतो. तर तो कन्सिडर करून फक्त सगळ्यात महत्त्वाचं असतं की आमच्या एरियात नको. तर ते का असं ते नागरिकांनी तोंडीसुद्धा प्रेझेंट करावं. तर जेव्हा आम्ही आदेश दिल्यानंतर साधारणतः 2 महिन्याचा वेळ त्यांना असतो. तर ते आम्ही सध्या सगळा जो डाटा आलेला आहे तो डाटा आम्ही डिजिटाईज करत आहोत आणि ती डिजिटाईज करून त्या समितीला हँडओव्हर करू आणि एकदा त्यांना इन्फॉर्मल चर्चा होईल आणि एकदा आम्ही ऑर्डर दिल्यानंतर साधारणतः 2 महिन्याचा वेळ त्यांना मिळेल. तर त्याच्यामध्ये म्हणजे शेवटी कसं आहे की सर्वांना आव्हान आमच्याकडून हेच राहील की तो आपला तो तेवढा एरिया तर जाणारच आहे, कोणाच्या ह्याच्यात जाणार. आपण प्रायोरिटी काय करतो की शासकीय जागा पहिल्यांदा घ्यायचा प्रयत्न करतो रिझर्वेशनमध्ये. परंतु मला वाटतं आता बहुतेक जे भाग आपले आता ज्या ठिकाणी इश्यू आला आहे त्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळं खाजगी जागेवर आपण ते रिझर्वेशन दिलेलं आहे. फक्त जर कोणालाही अन्याय होत असेल ते आपली बाजू मांडू शकतात. प्रत्यक्षात फिजिकली येऊन सुद्धा त्या प्रत्येकाला नोटीस दिली जाईल, त्यांना वेळ दिली जाईल. आम्ही पत्रकार बंधूंना सुद्धा ती माहिती शेअर करू. त्या नोटीसचं मॅक्सिमम माहिती म्हणजे त्या लोकांना किमान आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. अल्टिमेटली ती कमिटी काय रेकमेंड करायला ही आमच्या हातात नाही आहे. फक्त ते त्यांचं ते ओपिनियन देतात. मग ओपिनियन आल्यानंतर आमच्याकडे GP ते फायनल अप्रुव्हलसाठी येतं ते. ठीक आहे. त्यामध्ये आरोप असे झाले अजिंक्यतारा जो आहे ना त्यामध्ये आरोप सातारा अजिंक्यताराचा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्या त्यामध्ये आरोप असे झाले सर की हे GPS द्वारे केलं गेलेलं आहे. ज्या मक्तेदाराला तुम्ही काम सोपवलेला होता त्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता तुम्ही बसल्या त्यामध्ये ठिकाणी ते सांगतो होऊ शकतं म्हणजे कॉपी पेस्ट एरर झालं पण असेल तर त्यात तेच म्हणतात की जे काही हे सगळं हे आपला DP प्लॅन जो आहे ना त्यात सगळं ते सूचना देऊ शकतात. आपली जी कमिटी आहे ना जरी काही त्यात चुका झाल्या असल्या तरी आपल्याला त्यात करेक्शनसाठी सांगू शकतात. म्हणजे आपला हा ड्राफ्ट प्लॅन आहे, आपला फायनल प्लॅन नाही आहे. त्यात आहे, मला बघितलं म्हणजे आहे ते आहे, चूक आहे ती अजिंक्य त्याला दिलेल्या म्हणता तुम्ही आहे ते काय झालंय ते